नमस्कार मित्रांनो, सोलफुल लाईफ या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे म्हातारपण वरदान की शाप. आज नाही तर उद्या आपण सगळे या टप्प्यात जाणार आहोत. पण प्रश्न आहे, ते सुंदर असेल की कठीण? एक अनुभवाचा अमूल्य खजिना म्हणजे वरदान. म्हातारपण म्हणजे आयुष्यभराचा अनुभव. वृद्ध माणूस अनेक चढउतार पाहिलेला असतो, त्यामुळे त्याचे निर्णय परिपक्व असतात. त्याच्या एका सल्ल्याने तरुणाचं आयुष्य बदलू शकतं. हा अनुभव कोणत्याही पुस्तकात मिळत नाही. म्हणून म्हातारपण हे वरदान आहे. दुसरं आहे जबाबदाऱ्यांपासून मुक्ती. हेही वरदान आहे. तरुणपणी नोकरी, कुटुंब, पैसा याची धावपळ असते. पण म्हातारपणी या जबाबदाऱ्या कमी होतात. माणूस रिलॅक्स होऊन जीवनाचा आनंद घेऊ शकतो. ही एक प्रकारची स्वातंत्र्याची अवस्था आहे. नंबर 3, आध्यात्मिकतेकडे वळण. हेही आयुष्याचं एक वरदानच म्हणायला लागेल. म्हातारपणाला लाभलेलं एक वरदान म्हणजेच या वयात माणूस देव, ध्यान, भजन याकडे वळतो. मन शांत होतं आणि आतली शांती मिळते. जीवनाचा खरा अर्थ समजायला लागतो. ही अंतर्गत समाधानाची अवस्था असते. नंबर 4, स्वतःसाठी वेळ. हे देखील एक म्हातारपणाला लाभलेलं वरदान आहे. तरुणपणी छंद, आवडी बाजूला राहतात. पण म्हातारपणी स्वतःसाठी भरपूर वेळ मिळतो. वाचन, भजन, बागकाम, फिरणं हे सगळं करता येतं. हे जीवन अधिक सुंदर बनवतं. नंबर 5, एकटेपणाचा त्रास. हा मात्र नक्कीच म्हातारपणासाठी एक शाप आहे. आजच्या काळात मुलं कामात व्यस्त असतात. वृद्ध व्यक्ती घरात एकटे पडतात. कोणाशी बोलायला नसल्यामुळे मन त्यांचं खचतं. हा एकटेपणा खूप वेदनादायक असतो. नंबर 6, आरोग्याच्या समस्या. हा देखील म्हातारपणाला लागलेला एक शापच आहे. वय वाढल्यावर शरीर साथ देत नाही. सांधे दुखतात, डोळे कमजोर होतात, आजार वाढतात. हे सामान्य होतं. यामुळे दैनंदिन जीवन कठीण होतं आणि मानसिक ताणही वाढतो. नंबर 7, आदर आणि सन्मानाची कमतरता. हा देखील म्हातारपणाला लागलेला एक शापच समजावा लागेल. काही ठिकाणी वृद्ध लोकांना ओझं मानलं जातं. त्यांच्या मतांना किंमत दिली जात नाही. ही गोष्ट त्यांना आतून तोडते. कारण प्रत्येकाला आयुष्याच्या शेवटी आदर हवा असतो, आपुलकी हवी असते. नंबर 8, आर्थिक अवलंबित्व. हाही शापच म्हणावा लागेल. कारण की नियमित उत्पन्न नसल्यामुळे काही वृद्ध लोकांना मुलांवर अवलंबून राहावं लागतं. पैशाची चिंता मनाला सतत त्रास देते. ही असुरक्षिततेची भावना निर्माण करते. नंबर 9, कुटुंबाची साथ असेल तर एकदम स्वर्गात असल्यासारखं वाटेल. आणि हा सगळ्यात मोठा वरदान आहे म्हातारपणासाठी. जर कुटुंब प्रेमळ आणि समजूतदार असेल तर म्हातारपण खूप आनंदी होतं. नातवंडांसोबत वेळ घालवणं, कुटुंबासोबत हसणं हे खूप सुखद असतं. अशा वेळी म्हातारपण खरंच वरदान वाटतं. आणि नंबर 10, हा एक खरा निर्णय आहे. मनाची तयारी आणि जीवनशैली. म्हातारपण कसं असेल हे पूर्णपणे आपल्या आजच्या जीवनावर अवलंबून आहे. जर आपण आरोग्य, पैसा आणि नातेसंबंध सांभाळले, म्हातारपण नक्कीच सुंदर होईल. पण जर दुर्लक्ष केलं तर ते कठीण होऊ शकतं. म्हणजेच म्हातारपण आपणच घडवतो. म्हणजेच मित्रांनो, म्हातारपण हा शाप नाही, तो तुमच्या तरुणपणाच्या निर्णयाचा आरसा आहे. माझे हे विचार तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जेणेकरून मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळेल. धन्यवाद.